आता लस्सी करावं म्हटलं तर साधी लस्सी आपण नेहमी पित असतो. ती करायलाही सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. पण तर रोज एसेन्स प्रत्येकाला आवडतं. त्याचं मिल्क आवडतं, सरबत किंवा इवन सगळ्याच गोष्टी, केक वगैरे ज्याला रोज एसेन्स आवडतो. तर म्हटलं चला आपण ते दह्यात तरी टाकून बघूया खरंच कसं लागतं ते. तर खूप छान रेसिपी झाली म्हणून म्हटलं चला आपण शेअर करूया. तर हाय, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता इथे दही घेतलेलं आहे. खरं तर दही पूर्ण टाकलं होतं. तुम्ही म्हणाल असं काय थोडंसं चमच्याने काढलं आहे, पण हे थोडंसं बाजूला काढलं होतं आणि हे बघा मस्त असं दहीसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर तुम्हाला व्यवस्थित असं आता हे ना गाईचं दही आहे. तर हे बघा तुम्ही मस्त बघू शकता, मस्त असं पेड्यासारखे किंवा आपण चाकूने कट करावं असं दही झालेलं आहे. तुम्हाला दही कसं सेट करायचं किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल रेसिपी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे ना गाईचं दही आहे बघा, तुम्ही तरीसुद्धा बघू शकता. जसं आता गाईचं दूध म्हटलं की थोडंसं पातळ असतं, पण म्हशीचं म्हटलं की फुल फॅट असतं. त्यामुळे दही न चुकण्याचं काहीच कारण नसतं. पण गाईच्या दह्यापासून आपण अशाच प्रकारे दहीसुद्धा बनवू शकतो. तर इथे मी आता ही बाजूला घेतलेला आहे आणि एक छोटासा बाउल घ्यायचा. आता जे आपण दही घेतलेलं आहे ना, ते थोडंसं पाणी काढून टाकायचं आणि आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना खूप छान दही, अगदी पेड्यासारखं दही होतं, जे की आपण चाकूनेसुद्धा कट करू शकतो. तर आता ते जाऊ देत. छोटासा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये जे आपण दही घेतलेलं आहे ना ते चम्मचने टाकून घेऊया. तर आता याच्यामध्ये आपण हे दही काढून घेऊया. बघा छान असं मस्त घट्टसर आपलं दही झालेलं आहे. तर इथे आपण 2 प्रकारच्या लस्सी बघणार आहोत, जे की आपण नेहमीप्रमाणे दही किंवा ताक म्हटलं की लस्सी प्रकार असतो, तसं नॉर्मली जी लस्सी असते ती आणि रोज लस्सी पण बघणार आहोत. तर इथे आपण हे दही काढून घेतलेलं आहे. तर आता दह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा साखर वापरायची. आता तुम्हाला पिठी साखर जरी वापरायची असेल, जेणेकरून ना तिला खूप जास्त असं म्हणजे मिक्स करावं लागत नाही. त्यामुळे जर तयार असेल तर तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता. अर्ध्या चम्मचला कमी असं थोडीशी विलायची पावडर टाकायची. आता ही सगळी प्रोसेस ना आपण मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतो बरं का. पण खरंच जसं आपण लस्सी म्हटलं की आपल्याला आठवण येते ती रईची. त्यामुळे शक्यतो आपण इथे रईनेच ही लस्सी करणार आहोत. मिक्सरमध्ये पटकन तयार होते. पण जी चव आपण कोणतीही गोष्ट जेव्हा पूर्वीच्या काळी लस्सी म्हटलं की आपण मस्त दही घ्यायचं आणि रईने हलवायचं. त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान असते. त्यामुळे तसंच आपण इथे रईनेच करणार आहोत. तर इथे मस्त रई घेतलेली आहे आणि खरंच जर खूप म्हणजे आता माझ्याकडे नाही आहे माठ आपलं मस्त माठामध्ये दही टाकायचं आणि त्याच्यामध्ये लस्सी तयार करायची. खरंच खूप छान गोष्ट आहे. ठीक आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर इथे ना मस्त अशी मी रईने हे ताक दही जे होतं त्या दह्याचं मी मस्त असं ताक करून घेतलेलं आहे. आता हे जे खूप साखर आहे ना ती खूप जाड होती, त्यामुळे ती पटकन काही मिक्स होत नाही. त्यामुळे थोडा वेळ अजून हलवून घेऊया, त्यामुळे ती मिक्स होऊन जाईल. तर हे छान असं आता आपण हे मिक्स करून घेऊया जोपर्यंत साखर वितळत नाही. तर इथे आपलं दही पण व्यवस्थित असं फुटलेलं आहे आणि साखरसुद्धा मस्त अशी वितळलेली आहे. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया. तर मग काय आपली मस्त अशी साधी जी लस्सी असते ना ती तयार झाली. बघा मस्त अशी दाटसर दिसते आणि आपण पाणी किंवा खूप जास्त असं काही पाण्याचं प्रमाण खूप कमीच ठेवलेलं आहे. जे दही होतं त्याच्यामध्येच आपण ही लस्सी केलेली आहे. कारण खूप पातळ अशी ताक म्हटलं की ना ती चांगली नाही लागत. तर बघा इथे बोलता बोलता आपली साधी लस्सी मात्र तयार झाली. आता मी म्हटलंच होतं साधी लस्सी म्हटलं की आपल्याला करायला खूप जास्त असा वेळ लागत नाही. ताक घ्यायचं, थोडीशी साखर, वेलची पूड टाकली की आपली लस्सी तयार होते. आणि आता थोडीशी टुटी फ्रुटी, आता साधी लस्सी म्हटलं ना त्याच्यावरती टुटी फ्रुटी खूप छान दिसते. तर दिसायला आणि चवीला दोन्हीलाही चांगलीच लागते. त्यावरती थोडेसे काजू बदामचे पीसेस. आता काजू बदाम जर आवडत असतील घाला, नसतील आवडत नाही जरी घातली ना तरीसुद्धा खूप चांगलं लागते. आता हे बघा मी साधी जी आपली लस्सी होती ना तीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि आपली मेन जी आजची लस्सी होती ती म्हणजे रोजची लस्सी, तर ती तयार करायला घेऊया. ते बघा तुम्हाला ज्या प्रकारची आवडते त्या प्रकारचे तुम्ही करू शकता. आता असं काही नाही की त्याच्यासाठी वेगळंच घ्यायचं. इथे मी ना थोडीशी तीच लस्सी ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं हे केलं
दही मिक्स केलं. आता परत एकदा ह्याला छान असं मी रवीने मिक्स करून घेतलं. आता जे नंतर दही टाकलं होतं त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच रोज सिरप टाकलं. आता इथे ना तुम्ही ज्या प्रकारची ज्या सिरपची तुम्हाला लस्सी बनवायची ते तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे आता आपण इथे रोज सिरप टाकलं आहे. 1-2 चम्मच इथे रोज सिरप वापरलेलं आहे. आता हे सुद्धा आपण मस्त असं रवीने घुसळून घ्यायचं, म्हणजे त्याचा कलर आणि थिकनेस दोन्हीही व्यवस्थित येतं. तर आता हे थोडंसं हलवलं ना की खूप छान. तुम्ही बघा, आपली पहिल्यांदा जी एकदम साधी लस्सी होती, आता आपण छान रोज सिरप टाकून अगदी रोज लस्सी केलेली आहे. तर हे बघा, मस्त असा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर तयार झाली आपली रोज लस्सी. लस्सी कुठलीही असू देत, कोणत्याही फ्लेवरची असू दे, त्याला खूप जास्त अशी मेहनत नसते, फक्त अगदी साधी सोपी असते. तर हे बघा, छान असं जे आपल्याकडे रोज सिरप होतं त्याने असं थोडंसं अगदी डेकोरेशन हे नॉर्मल आहे, ते करण्याची सुद्धा गरज नाही, कारण फक्त मी एक छान असं दिसावं म्हणून हे थोडंसं टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर अजून थोडंसं डेकोर करायचं असेल तर आपल्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या असतात ना, त्याने सुद्धा करू शकता. आणि जे थोडंसं आपले ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता हे थोडंसं गार्निशिंगसाठी वापरलेलं आहे. तर हे बघा, तयार झाली आपली मस्त अशी. आता हे बघा, आजूबाजूने ना मस्त असा रंगसुद्धा खूप छान दिसत आहे. आणि दाटसरपणा जो आपल्याला लस्सीला हवा असतो ना, तो आपल्या लस्सीलासुद्धा खूप छान आलेला आहे. आता इथे सुंदर दिसावं म्हणून रोज आपलं जे सिरप होतं ते थोडंसं टाकलेलं आहे, त्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. तर आपल्या आजच्या दोन्ही लस्सींच्या रेसिपी अगदी साध्या, सोप्या आणि सहज बनवता येतील अशा होत्या. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठून आपली रेसिपी बघता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.